नाशिकची लेक आणि सावरपाडा एक्सप्रेस असा लौकिक मिळवलेली धावपटू कविता राऊत आज विवाहबद्ध झाली। मात्र लग्नाआधी तिने तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाचं सदस्यत्व स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। कविता राऊतसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। कविता राऊत आज विवाहबद्ध झाली। महेश तुंगार यांच्याशी तिचा विवाह झाला। अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत तिने नाशिकचं नाव मोठं केलं। मात्र आज विवाह झाल्यानंतर मला मेडल जिंकल्यासारखं वाटतंय अशी प्रतिक्रिया तिने दिली। मेडल आल्यानंतर मला सगळे भेटायला येत होते, तसाच आज सोहळा असं फील होतंय की आज मी मेडल जिंकून आलेली आहे आणि सगळेजण मला भेटायला आले। ॲक्च्युली ट्रॅकमध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो इथे नाही। MSEB मध्ये अभियंता असलेले महेश तुंगार यांनाही खेळाची आवड आहे। कविताचा अभिमान वाटतो। यापुढे तिच्या करिअरसाठी नेहमीच तिला प्रोत्साहन देणार असल्याचं महेश यांनी सांगितलं। आय एम प्राऊड ऑफ हर। पहिलं एम तर माझं तिचं पूर्ण जोपर्यंत खेळली तोपर्यंत खेळू द्यायचं आहे। ज्यावेळेस नाही का टॉप लेवलला जोपर्यंत नाही का गोल्ड मेडल जोपर्यंत आणत नाही चांगला एशियन गेम्समध्ये आणि ऑलिम्पिक्समध्ये तोपर्यंत ती खेळणार। कविता राऊत विवाहबद्ध झाल्यावर तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। सकाळ माध्यम समूहाने सुरू केलेल्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाचं सदस्यत्व तिने स्वीकारलंय। तनिक्स आणि सकाळ यांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला अशा प्रोग्रामसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर निवडलं। त्याच्याबद्दल मी तनिक्स आणि सकाळचे खूप खूप आभारी आहे। कवितासारख्या युवती तनिष्का व्यासपीठाच्या चळवळीत सहभागी होत आहेत। यातच या व्यासपीठाचं मोठेपण पाहायला मिळतं। कविता लग्नानंतर लगेचच पुढच्या स्पर्धांच्या तयारीला लागणार आहे। अगदी आठवड्याभरात ही आशियाई आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सरावासाठी बंगळुरूकडे रवाना होणार आहे। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम TV, नाशिक।